एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे। याच्यावर कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे। हा भ्रष्टाचार असा आहे की जे माझ्या गावचं सांगतो मी, 400 नारळाचे झाडं लावलेले आहेत। केंद्राची योजना म्हणून जलजीवन मिशन ही योजना आहे, म्हणजे 1 कोटीला जवळपास 15 ते 20 लाख रुपये या अधिकाऱ्यांनी घेतलेत। यांनी जलजीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतले। सरपंचाचे काम आहे, सरपंचाचं कर्तव्य गावाला पाणी पाजायचं, तर अपमान सरपंच लोकांचा आहे ना याच्यामध्ये। मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना। आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। 5 वर्ष झाले राव तुम्ही नळ योजना सुरू केली, अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही। मला सांगा 4 वर्ष लागतं का हो पाणी यायला? 4 वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला? मला जी भूमिका असते माझी सरपंच म्हणून ती प्रामाणिक असते। भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे, आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी आहे, लाडक्या बहिणी आहे। 5 वर्ष झाले राव तुम्ही नळ योजना सुरू केली, अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही। त्या नळाचं बजेट खाऊन, नळाचं पैसे खाऊन अधिकारी लोक आणि तुम्ही लोक जर लाडकी बहीण सुरू करत असाल आणि त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही परत डोक्यावर पाणी वाहायला लावत असाल तर अपमान सरपंच लोकांचा आहे ना याच्यामध्ये। आम्हाला समोर जावं लागतं ना जनतेला, आम्हाला उत्तर द्यावं लागतं ना त्या महिलांना की सरपंचाची निवडणूक आली, सरपंचाचे काम आहे, सरपंचाचं कर्तव्य गावाला पाणी पाजायचं। मग त्यावेळी योजना हे चालू करणार, कर हे घेणार, टॅक्स हे घेणार, पैसे हे खाणार, योजना चालू करणार, 5-5 वर्ष या ठिकाणी जनतेला लुबाडणार, वेठीस धरणार आणि मग परत भ्रष्टाचार झाला म्हणून हेच बोंबलणार। भ्रष्टाचार कशा पद्धतीचा या सगळ्या प्रकरणामध्ये? भ्रष्टाचार मी असाच म्हणेल की सीओ असतील किंवा जेई असतील यांनी जलजीवन मिशनचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतले। 2%, 5%, म्हणजे 1 कोटीला जवळपास 15 ते 20 लाख रुपये या अधिकाऱ्यांनी घेतलेत, आणि म्हणून 5-5 वर्ष हे काम या ठिकाणी पेंडिंग पडले। जर का यांनी पैसे घेतले नसते तर यांच्या पाठीमागे लावून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हे काम पूर्ण झाले असते आणि प्रत्येक गरीब घरामध्ये, गरीब कष्टकरी लोकांच्या घराच्या नळाला या ठिकाणी पाणी आलं असतं। तुमच्या गावची जी योजना आहे तिची सुरुवात कधी झाली? 2020 ते 21 ला या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे। केंद्राची योजना म्हणून जलजीवन मिशन ही योजना आहे आणि काम या ठिकाणी पैप दाबून ठेवलेले आहेत। मला सांगा 4 वर्ष लागतं का हो पाणी यायला? 4 वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला? मग तुम्ही 1500 रुपये देऊन आमच्या आई बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावताय, मग आम्ही बोलायचं पण नाही का? आमच्या भावना व्यक्त करायच्या पण नाहीत का? तुम्ही मोठमोठ्या ॲडव्हर्टाइजमेंट केल्या, तुम्ही मोदी साहेब टीव्हीवर येऊन सांगतात की आम्ही हर घर जल दिलं, पाणी दिलं, पण 4-4 वर्ष, 5-5 वर्ष पाणी मिळत नाहीये आणि आम्ही शांत बसायचं असं तुम्ही जर विचार करत असाल तर हे होणार नाहीये। तुम्हाला याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, मुख्यमंत्र्यांना याच्याकडे गंभीरतेने बघावं लागेल, म्हणून या ठिकाणी हे आंदोलन आम्ही छोटंसं केलेलं आहे। ही समस्या ही केवळ तुमच्याच गावामध्ये आहे की पूर्ण तालुक्यामध्ये जे काही सरपंच लोक आहेत, मी सरपंचाशी देखील बोललो, कॉन्ट्रॅक्टर लोक बिलकुल भाव देत नाही। काम करा म्हटलं, आता माझ्या गावचं सांगतो मी, 400 नारळाचे झाडं लावलेले आहेत। मी कर जमा केला, करमधून गावाला हिरवं करावासाठी मी झाडं लावले, ते झाडं देखील आता वाळून चाललेले आहेत। पाणी आहे, विहीर करून ठेवली आहे गिरजा नदीमध्ये, पण ते गावात आणत नाहीये का? तर कारण असं असू शकतं की कोणीतरी बिल पास केलं नसावं, सीओनी बिल पुढे ढकललं नसावं, किंवा ते जेई वाघमारे त्यांनी बिल पुढे ढकललं नसावं, फाईल पास झाली नसावी, पैसा आला नसावा, कुठतरी काम अडवून धरण्यात आलेलं आहे। 4-4 वर्ष तुम्ही गावाला पाणी पाजणार नसाल तर आम्ही आता शांत बसणार नाही। हा उद्रेक या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आजची ही घटना या ठिकाणी होती। हा जो भ्रष्टाचार आहे तो नेमका कशा पद्धतीने होतो बरं? हा भ्रष्टाचार असा आहे की जे पाईपचे कामं असतात, 3 फूट खोल खोदायचं असतं, ओरिजिनल पाईप वापरायचे असतात, तर यांनी 2-2 फूटच खोल खोदलेलं आहे। माझ्या गावात ते मी होऊ दिलेलं नाही, मी उभं राहून व्यवस्थित करून घेतले आहे। पण मला एवढे फोन आले पूर्ण तालुक्यामधून, जिल्ह्यामधून की पाईपलाईन देखील वरतूनच टाकलेली आहे, टाकी डुप्लिकेट बांधलेली आहे, टाकीचे पाणी टाकीत जाण्या अगोदरच टाकीची व्यवस्था विचित्र झालेली आहे। एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे। याच्यावर कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे, याची चौकशी व्हायला पाहिजे। सीओनी खरंच यांच्याकडनं पैसे घेतले का? मग नसेल घेतले तर मग सीओ लक्ष का देत नाहीये कामावर? विभाग तो जो कोणी आहे जेई वाघमारे त्यांनी खरंच पैसे घेतले का कॉन्ट्रॅक्टकडनं? नसेल घेतले तर मग तुम्ही कामावर लक्ष का देत नाहीये? 4-4 वर्ष कामं पेंडिंग का पडत आहे?
आणि जर तुम्हाला शासन निधी देत नसेल तर तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला कामं का दिले, ज्याची काम करायची ऐपत नाहीये, ज्याच्याकडे 1.5 कोटी नाही, अशाला तुम्ही टेंडर का दिलं, हा देखील या टेंडरचं सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेली ही भ्रष्टाचाराची साखळी आहे आणि जनतेसमोर ही गोष्ट येणं खूप गरजेचं आहे।